धुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या सातपुडा पर्वत रांगेत असलेला नवादेवी धबधबा त्याने रौद्र रूप धारण केलं। असंख्य पर्यटक या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी येत असतात। कोडीत गावापासून नागमोडी रस्त्यावरून या धबधब्याच्या ठिकाणी जावं लागतं। निसर्गाच्या कुशीत असलेला हा धबधबा म्हणजे निसर्गाचं अद्भुत सौंदर्य। या नवादेवी धबधब्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाढलंय। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने या धबधब्यानं अक्षरशः रौद्र रूप धारण केलंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत यांनी। पाहूया। धुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या नवादेवी धबधबा हा ओसंडून वाहतोय। आपण जर बघितलं तर नवादेवी धबधब्यानं अक्षरशः रौद्र रूप धारण केलेलं आहे। सातपुडा पर्वत रांगेत गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे हा धबधबा आता ओसंडून वाहतोय आणि नवादेवी धबधबा बघण्यासाठी या ठिकाणी धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी सकाळपासून पर्यटक या ठिकाणी दाखल झाले। मात्र त्यांना देखील या धबधब्याचा आनंद लुटता येते। रौद्र रूप धारण केलेल्या धबधब्याच्या पाण्याकडे ज्यांना जाता येते। आपण जर आपल्या दृश्यात बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी ओसंडून वाहते। सातपुडा पर्वत रांगेत सतत सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हा गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे। निसर्गाच्या कुशीत असलेला हा सातपुडा पर्वत रांग आणि या सातपुडा पर्वत रांगेतला हा नवादेवी धबधबा आहे जो पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो। मात्र आता येथील प्रवाहित झालेला हा धबधबा ओसंडून वाहत असल्यामुळे येथील पर्यटकांना या धबधब्याचा आनंद लुटता येत नाहीये। अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे। आम्ही शादेहून आलेलो होतो पूर्ण फॅमिली नवादेवी इथं, कोराडी नवादेवी इथं धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी। प्रचंड पावसामुळे धबधबा ओसंडून वाहतोय, त्यामुळे आम्ही सगळे काही धबधब्याचा आनंद घेऊ नाही शकलो, पण लांबूनच घेतोय।